लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणखी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले होते। याच संदर्भातील ही नवीन अपडेट कोणती आली आहे ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर छोटासा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। आपल्या चॅनलवर नवीन असाल, अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आताच करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा। तर अदिती ताई ट्विट करून काय म्हणाल्या ते आपण पुढे पाहूया। तर येथे आपण पाहू शकता आजच्या तारीखचं हे ट्विट त्यांनी केलं आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना ई-केवायसी पूर्ण करावी लागणार असून त्या संदर्भातील एक पोर्टलही विकसित करण्यात आला आहे। मात्र आता या ई-केवायसीची अंतिम तारीख समोर आली असून त्या तारखेपूर्वीच लाभार्थी महिलांना ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे। आता या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती ताई यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट करत नवी माहिती देत ई-केवायसीची अंतिम तारीख कोणती तेही जाहीर केलं आहे। आता या तारखे अगोदर तुम्हाला तुमचं ई-केवायसी पूर्ण करावं लागेल। तर दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in अधिकृत संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध आहे। यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आत्तापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे। आता नेमकी शेवटची तारीख कोणती आहे तर उर्वरित लाभार्थी बहिणींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते, असे अदिती ताईंनी ट्विटमधून नमूद केले आहे। म्हणजे 18 नोव्हेंबर 2025 ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे या तारखेआधीच पात्र लाभार्थी महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी। तुम्हाला या संदर्भात कोणत्याही प्रकारची शंका असल्यास कमेंट करून अवश्य सांगा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।